28 वर्षाचा नियाज अहमद लग्नाला पैसे जमा करण्यासाठी त्यानं महिनाभरापूर्वीच स्विगीत काम सुरू केलं होतं। गावी जाऊन लग्नासाठी मुलगी पाहण्यापूर्वीच काळानं घाला घातला आणि नियाजचा जीव गेला। दादरमध्ये सोमवारी सकाळी झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातात 28 वर्षाच्या नियाज अहमद याचा मृत्यू झालाय। नियाज मूळचा उत्तर प्रदेशातील बहराईच इथला रहिवासी असलेल्या नियाजनं स्विगीमध्ये महिन्याभरापूर्वीच डिलिव्हरी बॉय म्हणून काम सुरू केलं होतं। नियाज 17 जूनला मुलगी पाहण्यासाठी गावी जाणार होता। पुढच्या 2 ते 3 महिन्यात त्याचं लग्न देखील होणार होतं। पण नियतीचा खेळ बघा, आता नियाज ऐवजी त्याचा मृतदेहच उत्तर प्रदेशातील त्याच्या गावी जाणार आहे। सोमवारी सकाळी नियाज नेहमीप्रमाणे कामावर जायला निघाला। कामावर जाण्यापूर्वीच मृत्यूनं त्याला गाठलं। धारावी डेपोतून वीर कोतवाल उद्यान म्हणजेच प्लाझा मार्गे धावणाऱ्या बेस्ट बसच्या भीषण अपघातात वाहनांना धडक दिली गेली आणि नियाज अहमद याचा मृत्यू झाला। प्रत्यक्षदर्शीने या अपघाताविषयी नेमकी काय माहिती दिलीय ते सुद्धा ऐका। मी स्वतःच्या हाताने 2 जणांना जे सिरियस होते त्या दोघांना पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून आम्ही हॉस्पिटलला पाठवलं होतं। एक जे टॅक्सीची पलटी झाली त्यामध्ये एक तो म्हातारा माणूस होता जो ड्रायव्हर होता, त्याच्यावर एक म्हातारी बाई होती। त्या दोघांना मी बाहेर काढलं, त्यांना बसवलं तर त्यांना काही झालं नव्हतं, त्यांना नॉर्मल झालं। त्यांना जी 108ला जी येते ॲम्ब्युलन्स त्याच्याकडनं आम्ही त्यांच्या फर्स्ट एड करून घेतलं। ड्रायव्हर जो होता त्याला थोडंसं गुडघ्याला वगैरे मार लागला आणि कंडक्टरवर त्याचा हात फ्रॅक्चर झाला आणि जे 2 जण जे मेजर लागले होते त्यातला एक दगावला जाता आता काय हॉस्पिटलला जाऊनच आणि इथे ऑन द स्पॉट कोणाचा जीव गेला नाही। कशाला खोटं बोला, गाडीमध्ये बसवेसपर्यंत तरी दोघे होते व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित म्हणजे जो स्विगीवाला होता तो ज्या मेजरली होता, पण जो दुसरा ज्याला छातीला वगैरे फाटलं होतं तो कॉन्शियस होता। आम्ही पोलिसांच्या मदतीने पोलिसांच्या गाडीत बसवून पोलीस त्यांना सायन हॉस्पिटलला घेऊन गेले। पण स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं वातावरण म्हणजे नशिबाने की स्थानिकांपैकी कोण तिथे रस्त्यावरती उभं नव्हतं की जे असेल ते आजूबाजूला झाले की 2-3 तर पोलीसवाले वाचले, ट्रॅफिकवाले जे तिथे ड्युटीला होते ते पोलिसांचा होता, कारण की रोजच बंदोबस्त हो। कारण का ती बिचारी एक लेडी कॉन्स्टेबल आम्ही बघितलं ना, आम्ही तिला बसवलं, तिच्या बाजूनी ती बस गेली, म्हणजे थोडीशी ह्या साईडला तर ती बिचारी आज जीव गमावला असता तिने। म्हणजे एकंदरीत चालकाची चुकी म्हणता येईल की नेमकं आता बघा मलाही दिसतंय ह्याच्यामध्ये चालकाची माझं बघायचा दृष्टिकोन बघितला, जर समजा ॲक्सिलेटरवरती चालकाचा पाय असता तर तो सोडल्यानंतर तर गाडी कंट्रोल झाली असती। त्या चालकाने विवेकबुद्धीने ती गाडी इथे फिरून हे जे ते काम चालू आहे याच्यावरती आदळली म्हणून ती गाडी कंट्रोल झाली। मृत्युमुखी पडलेल्या नियाजला तातडीनं 25,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचा बेस्ट प्रशासनानं निर्णय घेतलाय। नियाजचा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी गावी घेऊन जाणार असल्याची माहिती त्याचे काका रोज अली यांनी दिली आहे। नियाज काही दिवसांमध्ये गावी जाऊन मुलगी पाहून लग्न करणार होता अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली। त्याच्या घरात आजारी वडील, आई आणि लहान बहीण आहे। बेस्ट प्रशासनाकडून त्याच्या कुटुंबियांना काहीतरी ठोस मदत व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। बेस्ट प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार मार्ग क्रमांक 463 वरील बस क्रमांक 711 ही वीर कोतवाल उद्यानातून धारावीकडे जात होती। रस्त्यावर उभ्या असलेल्या क्रेन आणि एका टॅक्सीला ती धडकली। या अपघातात 2 दुचाकी, एक टॅक्सी आणि एक खासगी टॅक्सीचं नुकसान झालं। जखमींपैकी वृषभ गुप्ता या 22 वर्षीय तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे। बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चालकाचं बसवरील नियंत्रण कसं सुटलं, अपघाताचं नेमकं कारण काय याचा शोध पोलीस करतायत। हँडब्रेक काढल्यानंतर बस पुढे अनियंत्रित झाल्याचा आरोपी चालकाचा दावा आहे। दरम्यान वारंवार होत असलेल्या या अपघातांमुळे बेस्ट बसच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय। तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।